नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, 29 जून 2026 वार सोमवार. आपण सगळ्या महिला ज्या दिवसाची अत्यंत आतुरतेने वाट बघत असतो तो दिवस. या 29 जूनला आलेली आहे वटपौर्णिमा. बघा, जेव्हा सोमवारी पौर्णिमा येते, सोमवारी अमावस्या येते, तेव्हा ती तिथी खूप महत्त्वाची मानली जाते. जेव्हा सोमवारी अमावस्या येते तेव्हा आपण सोमवती अमावस्या असे म्हणतो. तसंच जेव्हा सोमवारी पौर्णिमा येते तेव्हा आपण तिला सोमवती पौर्णिमा असे म्हणतो. हा योग क्वचित कधीतरीच पाहायला मिळतो. जर सोमवती पौर्णिमा आली तर ती पौर्णिमा अत्यंत प्रभावी आणि अत्यंत कारक मानली जाते. खरं तर वटपौर्णिमेचा दिवस हा प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. या दिवशी आपण आपल्या पतीसाठी उपवास करतो. या दिवशी आपण वटवृक्षाच्या झाडाला 7 फेरे मारतो. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपण व्रत धरतो. या दिवशी आपण असंख्य सौभाग्याच्या वेगवेगळ्या गोष्टी करतो. जेव्हा जेव्हा वटपौर्णिमा किंवा सौभाग्याचा कुठलाही तो दिवस असतो, त्या दिवशी आपल्या प्रत्येक महिलेच्या मनात प्रश्न असतो की मी कुठली साडी घालू, कुठल्या रंगाचे मी बांगड्या घालू, किंवा त्या दिवशी मी नक्की कशा पद्धतीने व्रत धरू, अधिक त्याचं फळ प्राप्त करण्यासाठी मी कुठली सेवा करू. बघा, जर तुमच्याही मनात असे काही प्रश्न असतील तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत योग्य अशी माहिती सांगणार आहे. या वटपौर्णिमेला तुम्हाला कुठले रंग अत्यंत कारक शुभ आहेत, वटपौर्णिमेला कुठल्या रंगाच्या बांगड्या परिधान करायच्या आहेत, कुठले नियम पाळायचे आहेत, उपवास कसा धरायचा आहे, उपवास कधी सोडायचा आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही वटपौर्णिमा आपल्याला कुठल्या कालावधीमध्ये साजरी करायची आहे, याबद्दलची सविस्तर आणि अत्यंत अचूक माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त त्यासाठी आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आता सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे वटपौर्णिमा हा सौभाग्याचा सण आहे. पण चुकून ज्यांचे पती नसतील आणि तरीही त्यांना जर उपवास करायचा असेल की ताई आम्ही विधवा आहोत पण आम्हाला उपवास धरायचा आहे, त्याने आवर्जून उपवास धरावा. मग बऱ्याच महिला पौर्णिमा तिथीला व्रत धरतात. आता वटपौर्णिमा ही जरी सौभाग्यासाठी असली, जरी तुम्ही विधवा स्त्रिया पूजा करू शकत नसलात तरीही तुम्ही हे व्रत करू शकता, उपवास करू शकता. पुढच्या असंख्य जन्मामध्ये तुमचा जो पती आहे किंवा जो पती होता तर त्याच्यासाठी तुम्ही प्रार्थना करू शकता. बघा, आता दुसरी गोष्ट म्हणजे ज्या गर्भवती स्त्री आहेत त्यांनी उपवास धरावा का, तर एक 3 ते 4 महिने झालेले असतील आणि तुम्हाला उपवास करणं शक्यच असेल तर तुम्ही करा. उपवास करणं तुम्हाला जर शक्य नसेल तुम्ही उपवास करू नका. असं म्हटलं जातं की 3 महिन्यापर्यंत, पहिले जे 3 महिने असतात प्रेग्नन्सीचे, तर त्या 3 महिन्यामध्ये तुम्ही कुठलीही पूजापाठ जे आहे ते करू शकता. जर पहिलेच 3 महिने असतील तर तुम्ही वडाला फेरे मारू शकता आणि तुम्हाला ज्या काही गोष्टी करायच्या त्या करू शकता. पण 3 महिन्यापेक्षा जास्त महिने झाले असतील, 4, 5, 6, 7, 9वा महिना असेल, तर अशा वेळेस वडाला फेरे मारणं, ते सूत गुंडाळणं हे अशुभ मानलं जातं. मग अशा वेळेस घरातच बसून तुम्हाला शक्य असेल तर उपवास करू, नाही तर मग घरातच बसून तुम्ही काही छान वटसावित्रीची तुम्ही कथा ऐकू शकता. त्या दिवशी तुम्ही छान श्लोक म्हणू शकता. त्या दिवशी घरातच तुम्हाला शक्य असतील तितक्या सेवा तुम्ही पतीसाठी आपल्या मंदिरासमोर म्हणजे आपल्या देवघराच्या समोर बसून करू शकता. बघा, यावर्षी वटपौर्णिमेचा जो शुभ कालावधी आहे हा सकाळपासनं अगदी पहाटे 6:30 पासनं दुपारी 12पर्यंतचा आहे. म्हणजे 12च्या आत. बऱ्याच वेळा आपण काय म्हणतो, सगळं काम आवरते, सगळं उरकते, नंतर पूजा करते. पण लक्षात ठेवा, जो शुभ कालावधी आहे तो शक्यतो 12च्या आतमध्येच गृहीत धरला गेलेला आहे. त्यामुळे कामं या दिवशी तुम्ही थोडीशी लेट करा, लेट उरका, पण जी वटपौर्णिमा आहे ती 12च्या आतच साजरी करा. एखादी महिला सर्व्हिससाठी बाहेर गेली असेल, जिला सुट्टीचा प्रॉब्लेम असेल, जिला काही गोष्टींनी शक्यच नसेल, अशा महिलांनी 2:30 वाजता म्हणजे 2:30 ते संध्याकाळी 4:30 वाजेपर्यंत पूजा करू शकता. जो या वटपौर्णिमेचा अशुभ कालावधी आहे हा दुपारी 1:25, बघा 1:25 ते बरोबर 1:40 पर्यंतचा असणार आहे. म्हणजे मधली 15-20 मिनटं अशुभ कालावधीमध्ये येतात. त्यावेळेत शक्यतो पूजा करू नका. आणि संध्याकाळचा सुद्धा 5 ते 6
यामधला जो 1 तासाचा कालावधी आहे तो सुद्धा राहूचा कालावधी आहे, त्यामुळे त्या वेळामध्ये सुद्धा शक्यतो पूजा करू नका. बघा या दिवशी जे शुभ रंग आहेत सौभाग्यवती स्त्रियांसाठी, त्यातला पहिला रंग जो आहे तो म्हणजे लाल. लाल रंग हा प्रेमाचं प्रतीक मानला जातो. लाल रंग हा शुभत्वाचं प्रतीक मानला जातो. कुठलंही शुभ कार्य असेल त्यामध्ये आपण लाल रंग आवर्जून घालतो. पूजापाठ असेल तर त्या देवांना आसन आपण लाल रंगाचं घेतो. तुम्हाला शक्य असेल तर या वटपौर्णिमेला लाल रंगाची साडी परिधान करायची आहे. याने तुमचं आणि तुमच्या पतीचं नातं अत्यंत घट्ट होईल. शिवाय वटपौर्णिमा तिथीचं जे फळ आहे ते तुम्हाला प्राप्त होईल. शिवाय बघा पिवळा रंग हा देवीला प्रिय असणारा रंग आहे. पिवळा रंग हा सौभाग्याचा रंग आहे. बघा घरामध्ये हळदी कुंकू असेल, लग्न म्हणजे विवाह असेल तर पिवळी हळद आधी लावली जाते, पिवळे वस्त्र चढवले जातात. कारण पिवळ्या रंगामध्ये असं म्हटलं जातं की नातं घट्ट करण्याची क्षमता असते. त्यामुळे जर या वटपौर्णिमेला तुम्ही पिवळ्या रंगाची साडी परिधान केली तर तुमचं आणि तुमच्या पतीचं नातं हे घट्ट होऊ शकतं. त्यामुळे शक्य असेल तर पिवळ्या रंगाची साडी परिधान करा. तिसरा जो रंग आहे तो आहे हिरवा. हिरवा रंग हा सौभाग्याचा रंग म्हणून ओळखला जातो. हिरवा रंग हा अत्यंत संवेदनशील आणि अत्यंत आपल्या घरात आपल्या कुटुंबामध्ये शुभफळ प्राप्त करून देणारा असतो. बघा कुठलंही कार्य असेल, काही असेल ते हिरव्या रंगाला पहिले मान दिला जातो. ओटी भरायचं असेल, काही असेल, पहिला हिरवा रंग असतो. त्यामुळे जर तुम्हालाही शक्य असेल तर या वटपौर्णिमेच्या दिवशी हिरव्या रंगाची साडी घाला. चौथा जो रंग आहे हा चौथा रंग आहे केशरी. बघा केशरी असेल, ब्राऊन असेल म्हणजे चॉकलेटी असेल, तर तुम्ही लिंबू कलर असेल तर तुम्ही हे रंगसुद्धा या वटपौर्णिमेला घालू शकता. हे सुद्धा अत्यंत पवित्र आणि शुभ रंग मानले गेलेले आहेत. या वटपौर्णिमेला जे सर्वात अशुभ रंग आहेत त्यामध्ये पहिला रंग आहे काळा. काळा रंग हा कुठल्याही शुभ कार्यात आपण घालत नाही, त्यामुळे काळ्या रंगाची साडी असेल कितीही आवडत असेल तर ती टाळा. दुसरा रंग आहे तो म्हणजे पांढरा म्हणजे सफेद. बघा सफेद रंग हा आपण अभिषेक घालताना किंवा कुठल्या तरी पूजापाठ करताना किंवा जेव्हा आपण एखादी शांती करतो, होम हवन करतो, कुठले कार्य आपण करतो तेव्हा आपण पांढऱ्या रंगाचे वस्त्र घालतो आणि ही सौभाग्याची पूजा आहे. त्यामुळे या सौभाग्याच्या पूजेमध्ये पांढरा रंग चुकूनही घालू नका. बघा पांढरा रंग, काळा रंग आणि खूप डार्क निळा रंग जो असतो, जो दिसायला पण खूप डार्क दिसतो, तर तो रंगसुद्धा वर्ज्य मांडलेला आहे. त्यामुळे या 3 रंगाच्या साड्या चुकूनही घालू नका. बांगड्या, आता बऱ्याच महिला मी बघते वटपौर्णिमेला रंगीबिरंगी बांगड्या घालतात. तुमची इच्छा असेल तुम्ही रंगीबिरंगी जसं तुम्हाला वाटेल तुम्ही घाला, पण त्यात 2 तरी बांगड्या हिरव्या घाला. कारण की हिरव्या बांगड्या हे सौभाग्याचं प्रतीक मानलं गेलेलं आहे. हिरव्या बांगड्यांना या वटपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. असंख्य भागांमध्ये वटपौर्णिमेच्या दिवशी हिरवा चुडा चढवला जातो. आवर्जून त्या दिवशी हिरवा चुडा चढवला जातो. आता तुम्हाला सुद्धा या वटपौर्णिमेच्या दिवशी हिरव्या रंगाच्या बांगड्या परिधान करायच्या आहेत. तुम्हाला कलरच्या घालायच्या असतील तरी त्यामध्ये 2-2 तरी दोनही हातांमध्ये हिरव्या बांगड्या ज्या आहेत त्या असायला हव्यात. ठीक आहे. त्यासोबतच लाल बांगड्या तुम्ही घालू शकतात किंवा मग पिवळ्या बांगड्या तुम्ही घालू शकतात. पण जरी लाल बांगड्या पिवळ्या बांगड्या घातल्या तरी त्यामध्ये सुद्धा तुम्हाला 2 तरी हिरव्या बांगड्या ह्या घालायच्याच आहेत. आता जो उपवास आहे तो प्रत्येकजण आपापल्या यथाशक्तीनुसार उपवास करतो. मी कुणालाही सांगणार नाही तुम्ही हेच खा तेच खा या दिवशी असंच खा. पण माझा म्हणजे नेहमी मी एक गोष्ट पाळते ती म्हणजे ज्या दिवशी उपवास असतो मी घरातलंच खाते. एखादं फळ खाईन, खिचडी खाईल, जे खाईल पण घरातलंच खाईल. असं म्हटलं जातं तुम्ही उपवास व्रत धरताय आणि दुसऱ्याच्या घरातली एखादी गोष्ट खाताय, फळ असेल, खिचडी असेल, साबुदाणा काही पण असेल, दुसऱ्याच्या घरातलं खाताय असं म्हटलं जातं. जे व्रत करताय त्याचं अर्ध पुण्य अर्ध फळ हे त्या व्यक्तीला प्राप्त होतं. म्हणून जेव्हा तुम्ही व्रत धरता, उपवास करता तेव्हा शक्यतो आपल्या घरातलंच जे काही असेल ते ग्रहण करा. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही उपवास पकडलेला आहे तर प्रयत्न करा फळ खाईल, एखादा ग्लास दूध पिईल किंवा मग शक्यतो जे कंदमुळं असतात किंवा जे उपवासाचे पदार्थ असतात
तर तेच ग्रहण करेल. बरेच लोक काय करतात, उपवास धरतात पण खूप जास्त काहीतरी तेलकट खातात किंवा बाहेरून काहीतरी साबुदाणा वडे आणून खायचे. तर ह्या गोष्टी ज्या आहेत या उपवासामध्ये करू नका. घरी बनवलेलंच खा, शक्यतो फळं खा आणि तळलेले मळलेले पदार्थ शक्यतो या उपवासाच्या दिवशी टाळा. तुम्ही सकाळी उपवास करू म्हणजे सकाळी जो उपवास तुम्ही करताय तर तो सकाळी उपवास केल्यानंतर तुम्हाला तो संध्याकाळी रात्री सोडायचा आहे. बघा रात्री बरेच लोक जे आहेत ते दुसऱ्या दिवशी सोडतात. जसं मी मगाशी म्हटलं, ज्याला जसं झेपतं त्यांनी करा. तुम्हाला झेपते मी दुसऱ्या दिवशी हे व्रत सोडते तर तुम्ही दुसऱ्या दिवशी सोडा. पण ज्याला वाटते मी दिवसभर केलंय, आत्ता मी रात्री हा उपवास सोडते, त्यांनी रात्री सोडा. तुम्हाला दुसऱ्या दिवशी सोडल्यानंतर सुद्धा तेच फळ प्राप्त होणार आहे आणि तुम्ही रात्री जरी सोडलात तरी तुम्हाला तेच फळ प्राप्त होणार आहे. बघा, उपवासाच्या दिवशी म्हणजे वटपौर्णिमेच्या या दिवशी आपल्या पतीबरोबर भांडण टाळा. या दिवशी घरात क्लेश कलह करू नका. या दिवशी घरामध्ये जेवढं शक्य तेवढं पवित्र वातावरण ठेवा. घरामध्ये जेवढं तुम्ही आनंद ठेवाल तुम्हाला त्याचं फळ वर्षभर तेवढं आनंदाने मिळणार. खूप छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला या वटपौर्णिमेच्या दिवशी पाळायच्या आहेत. नक्की लक्षात ठेवा. आणि हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. अजून तुम्हाला काही माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा, म्हणजे त्यावरती मी पुढचा व्हिडिओ तयार करेन.